नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा गुन्हेगारी दुनिया या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या ह्या एपिसोडमध्ये म्हणजे ह्या सत्य कथेमध्ये आपण पाहणार आहोत एक पुतण्या आणि एक चुलती ह्यांच्यामधले शरीर संबंध किंवा हे त्याच्यातून काय प्रकार घडला ते आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला थोडंसं व्हिडिओच्या अगोदर एक महिला होती आणि हिंट देतोय बरं का, भाग सांगतो थोडासा हिंट म्हणून, ट्रेलर थोडक्यात पिक्चरचा, तर तसं समजा हिंट. तर एक विधवा महिला सकाळ सकाळी तिने आपल्या शेळ्या बकऱ्या ह्या चारण्यासाठी तिच्या म्हणजे तिकडं शेत असेल त्या शेतीमध्ये जाते आणि तिथून ती तिच्या पुतण्याला एक फोन लावते की इकडं कोणीच नाही आहे, तो दुपारपर्यंत येऊन जा इकडं. आणि त्याच्यानंतर 12 ते 1च्या सुमारात तो पुतण्या तिथं त्या महिलेपाशी येतो आणि ऊसामध्ये जातो. मला ह्या स्टोरीची तर त्या ऊसामध्ये जाऊन तो असं काही पुढं घडतं की ते आपल्या पायाखालची किंवा पायाखालची जमीन सरकेल असं या स्टोरीतनं हे घडतंय. तर ही सत्य घटना आहे. पुढं चालून तुम्हाला त्या गावाचं नाव देखील सांगतो, म्हणजे मध्य प्रदेशमधले. आणि ही पुण्यात हा जो पुतण्या होता म्हणजे ते पूर्णपणे डिटेल्समध्ये या कथेतनं म्हणजे कळूनच जाईल. तर आता हा तुम्हाला एक काय सांगतो ह्याच्या अगोदर एक थोडंसं हे आपण पुढं जाण्या अगोदर आपली चुलती आणि आपली आई ह्या दोन्ही समान असतात आपल्यासाठी. आणि पुतण्या म्हणजे आपला मुलगा काय आणि आपल्या दिराचा मुलगा काय, जावेचा मुलगा काय, तो आपल्या मुलासामान्यच असतो हे तर सगळ्या दुनियाला माहीत आहे. पण तरीसुद्धा आजच्या या युगात, ह्या कलियुगात काहीही घडू शकतं. आणि या युगात आत्ताच्या महिलेला ना आपला मुलगा कळला नाही, म्हणजे पुतण्या म्हणजे मुलगाच आहे एका नात्याने, ते नातं पण त्यांना कळा नाही. तर ह्या कलियुगात काहीही घडू शकतं. तर तुम्ही सतर्क व्हा. आणि म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त सतर्क करण्याची भूमिका आहे. आणि तुमच्या आसपास असा काही प्रकार घडून देऊ नका आणि तुमच्या बाबतीतही काय घडून देऊ नका, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि जे तुम्हाला पुढं चालून मी सांगणार आहे की आणि ते चला मी तुम्हाला स्टोरीचा आता पूर्णपणे हे सांगतो, एक पूर्णपणे स्टोरी समजवायला तुम्हाला सुरुवात करतो. आता काय झालेलं आहे माहिती आहे का, तुम्हाला पुढं चालून ही स्टोरी सांगायला सुरुवात करतो. ही घटना सत्य आहे, काल्पनिक नसून. तर आता ह्यातले फक्त पात्रांची नावं बदललेली आहेत. तर तुम्हाला सांगतो ही घटना आहे उत्तर प्रदेशमधली आणि रेवी ह्या गावातली या ठिकाणची. तर ह्या ठिकाणी एक 28 वर्षीय महिला आणि तिचा 5 वर्षीय मुलासोबत सासू आणि सासरे सोबत राहत होते. आता विचार केला तर त्यांच्या घरात तिचा नवरा तर एक्सपायर झाला होता आणि ती तिच्या लहान मुलासोबत आणि सासू सासऱ्यासोबत त्या घरात राहत होती. आणि तिथून आणि त्या महिलेचे पतीचे निधन म्हणजे मृत्यू 2 वर्षापूर्वी झाला होता. आणि त्या महिलेच्या पतीचा मृत्यू 2 वर्षापूर्वी झाला होता. आणि त्या महिलेचे नाव होते सोनिता. आणि ती खूप देखणी होती, सुंदर होती दिसायला. आणि तिचा म्हणजे तिच्या पतीचे निधन झाले होते त्यावेळेस तिच्या अवतीभोवतीचे लोक, तिच्यावर काही लोकांनी वाईट नजरेने म्हणजे तिच्याकडे बघितलं, काही लोकांनी सांत्वना केली, तर काही लोकांनी एक धीर धरा म्हणजे धैर्य दिलं तिला.
थोडक्यात आपल्या परपंचात किंवा आपल्या मुलाबाळांमध्ये सासू सासऱ्यांमध्ये त्यासाठी आपलं एक धैर्य दिलं. तर ह्या गोष्टीतनं आता तुम्हाला सांगतो, आता काही लोक तिला समजून सांगत होती, धैर्य देत होती आणि काही लोक तिचा गैरफायदा घेण्याचाही संधीची वाट बघत होती. तर त्यातनं सुनीता, ती जी महिला आहे 28 वर्षीय, तिने तसं करत 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 आपला परपंच आणि सासू सासरे आणि आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला लागली. आणि त्यातनं लक्ष द्यायला लागली परपंच पुढं. म्हणजे एक सासू सासरे म्हातारे घरात, तर त्यांच्यासोबत रमायला लागली. आणि तिच्या घराच्या बाजूला तिची भावकी आणि भावकीत आता हे असा प्रकार घडल्यानंतरनं की कोणीही शेजार पाजार किंवा आपले नातेवाईक किंवा अशा काही घटना झाल्यानंतरनं थोडक्यात एक थोड्या वेळापुरता थोडासा आधार किंवा काय, आताच्या ह्या कलियुगात तर ते मुश्किलच आहे, मुश्किलीनेच मिळेल. पण तरीसुद्धा एक कुठल्याही जरी ह्याच्यातनं झालं तरी ते कोणतरी आपला हे करतात, म्हणजे भावकी म्हणा किंवा काय. तर ती सुनीता, तिच्या भावकीतला एक तिचा पुतण्या होता, पुतण्याचं नाव होतं कुणाल. आणि तो 21 वर्षाचा होता आणि तो पुण्यातल्या चाकण MIDC मध्ये होता कामाला. आणि तो तिथं नुकताच आला होता. म्हणजे हे प्रकार म्हणजे तिच्या हे झालं, म्हणजे ते तिथं होता. आणि ते काही काम सांगायचं म्हणलं किंवा काही बाजारात आणायचं म्हणलं तर ते त्या पुतण्याला वारंवार कामं सांगायची. आणि पुतण्या पण काकू ह्या म्हणजे एक चुलती ह्या नात्याने तिचं काम ऐकायचा. कारण चुलती आणि आई या दोन्ही एकसारख्याच असतात आणि पुतण्याचं नातं मुलासारखंच असतं. तर तो त्या भावनेने चालला. आता तुम्हाला पुढे सांगतो. तर तसं करत करत तर काय झालं, सुनीता आणि म्हणजे सुनीताचं काम ऐकत आणि कोणाला काम करायचा. तसं करत 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 काय झालं की त्यांचे आपापसातच म्हणजे दिवस काही भरपूरसे गेले. त्यानंतरनं काय झालं की सुनीताच्या मनात आणि कुणालच्या मनात, दोघांच्या मनात एकमेकाच्या म्हणजे आता हे प्रेम तर नाही म्हणता येत बरं का. आता ते प्रेम कसलं हे ना मला म्हणजे हे माहीत नाही नक्की. आता ह्यातलं प्रेम होतं हे ना, त्यातलं सगळं संपलेलं आहे. आता ही फक्त शरीराची वासना कुणालच्या डोक्यात. आता ती विधवा होती आणि कुणालच्या डोक्यात फक्त की तिचं शरीर सुंदर असल्यामुळं, देखणी असल्यामुळं, आणि तिचं लय काही वय नव्हतं असं. आणि तर कुणालच्या डोक्यात फक्त तिच्या शरीराचा सगळा शरीर संबंध बनवायचं त्या डोक्यात तसंच. आणि तिच्या डोक्यात आपण ह्याच्यावर प्रेम केलं म्हणजे तिच्या डोक्यात कसं होतं की आपण ह्याच्यावर प्रेम करायचं आणि पुढं चालून तुम्हाला सगळ्या गोष्टी एकंदरीत कळून जातात. तर कुणाल हा तिच्या अवतीभोवती ते 2-3 महिने तिथंच राहिला. आता तो पुण्यावरून आलता त्याच्या गावी रिवा ह्या ठिकाणी. तर तिथं राहिला आणि तो सुनीताचे आणि त्याचे प्रेम प्रकरण ह्या 2-3 महिन्यात जुळले, खोलवर गेले ते. आणि त्याच्यानंतरनं त्यांनी कामवासनेचा, कुणालने आणि त्या महिलेने सुनीताने कामवासनेचा म्हणजे एक शारीरिक सुखाचा, त्यांचे शारीरिक संबंध दररोज चालायचे. तिथं ऊसात बकऱ्या चाराय गेल्यानंतर शेरडा जे असतात ते शेरडं चाराय गेल्यानंतरनं, बकऱ्या चाराय गेल्यानंतरनं त्यांचं ते आपलं शेतीत दररोज कार्यक्रम चालायचा ओपन. तर असं करत करत काही दिवस गेले आणि ती काही दिवसानंतरनं सुनीता काही दिवसानंतरनं कोणाला ते फोर्स करायला लागली की बाबा आता आपण दोघं लग्न करूया. आता कुणालच्या डोक्यात तर फक्त एवढंच होतं की आपण फक्त हिच्या शरीराचा भोग घ्यायचा आणि म्हणजे हेतून निष्ठायचं. आता कुणाल वारंवार ते कानामागं गोष्टी टाकत होता
तसं काही दिवस अजून चालू राहिलं पुढं चालून. आणि जे दिवसभर सुनीतासोबतच तो राहायचा आणि त्यांचं ह्याच्यातनं भरपूरसं शरीर संबंध हे वगैरे वगैरे चालायचे. आणि तसं दिवस तसं होता होता अधिक भरपूर दिवस गेले, ओलांडले. आणि काही कालांतराने काय झालं की सुनीताने त्याच्यावर प्रेशर म्हणजे दबाव एक प्रकारचा त्याच्यावर टाकायला सुरुवात केली की तू माझ्या संग लग्न कर. आणि तो त्या गोष्टी ऐकायचा. आणि आता ते लग्न कर म्हणल्यावर कोणी आता तो मुलगाच आहे, किती केलं तरी 21 वर्षाचा मुलगाच आहे तो. आणि ती 28 वर्षाची महिला आहे सुनीता. तर ह्या गोष्टीतून काय होतं की कोणाला म्हणतो आपलं माझं अजून की माझं एवढं वय, मी फक्त ह्याच्यासाठी ह्याच्यापाशी शरीर सुखासाठी आलो. आणि माझ्या म्हणजे त्याच्या भावना तशा हे झाल्या, जागरूक झाल्या आणि त्याने शरीर सुख घेतलं तिच्यापासून. आणि तो म्हणायचा आता हिच्यावर, ती म्हणायची लग्न कर. आणि हा म्हणायचा लग्न तर नाही करायचं आपल्याला, हिचा फक्त एक भोग घ्यायचा आणि हिथं संबंध आपसातच मिटवायचे. तसं करत करत कुणाल च्या मागं ते भरपूरसा प्रेशर द्यायला लागले. आता पुढं चालू की लग्न कर लग्न कर लग्न कर. कुणाल तसा कानामागं टाकत गेला कारण कुणाला लग्नच करायचं नव्हतं. आणि तर त्या महिलेला स्वप्न रंगवून बसली होती की आता कुणाल हा माझा नवरा होणार आणि मी त्याची बायको होणार. आता तिला लाज लज्जा शरम काय जरा वाटली पाहिजे की ह्या गोष्टीतनं आपण त्याची चुलती आहे. आणि जे शरीर संबंध किंवा हे ज्या घटना घडल्या आपण ह्या संघ कशा कराव्यात, कारण हा आपल्या मुला समानच आहे. ह्या गोष्टीचा आता लाज लज्जा शरम सोडलेली ती त्या बाईने सोडून दिलेली पूर्ण. आता ही एवढ्या थर्ड क्लास पातळीला गेली म्हणजे ही पूर्ण त्यांनी हे केलेलं आहे. आता त्यानंतरनं तिने कुणाला हे सगळ्यात तिथल्या गावातले जे अवतीभवतीने ते फिरत होते ते लोक, तिच्यापेक्षा कुणाला तिने निवडलं होतं आणि स्वप्न बघत होती कुणाल हा माझा नवरा होणार, मी त्याची बायको होणार. पुढं चालून तशी स्वप्न रंगवली होते तिने. आता तिला आता जाऊ दे, आता जास्त मी ह्याच्यातनं काही बोलण्याच्या ह्याच्यात नाही मनस्थितीत. म्हणजे अशा घटना घडून जातात ते फक्त नात्यांच्या ह्याच्यावर, नात्यांच्या तोंडावर एक काळिंब आहे हा. तर समाजात हा प्रकार घडू नये आणि तुमच्या बाबतीतही हा म्हणजे तुमच्या बाबतीतही असा प्रकार घडू नये हीच माझी प्रार्थना आहे. आणि तुम्ही सावधगिरीने राहा. तुमच्या बाहेर म्हणजे तुमच्या आसपास असं काही घडत असेल तर त्याला नक्कीच तुम्ही म्हणजे तिथं मोडा घाला थोडक्यात. जसा तुम्हाला तसं करून कुणालनी तिच्यापाशी येणंही टाळलं, तिचा फोन उचलणंही टाळलं. आणि त्याच्यानंतरनं तो कुणाल आपल्या ह्याला कामाला यायचा म्हणून तिथनं निघाला आणि पुण्याला आला. पुण्याला आल्यानंतरनं आता ही महिला त्याला वारंवार फोन करायची, आता ती लग्न कर लग्न कर. आता कुणाल तर काय 21 वर्षाचा मुलगा आहे आणि 21 वर्षाचा. आता तो त्याला फक्त शरीर संबंध करायचे होते, शरीराची भूक मिटवायची होती ह्याच्यातनं. आता तो पण चांगला कळीत होता. आता कळीत म्हणजे 21 वर्षाचा टोनगा म्हणजे काय लय हे नाही, ते तुम्हाला कळतंच. 21 वर्षाचा टोनगा आहे हा. आता ह्याला पण झक मारायची काय गरज नव्हती की आपले चुलते संबंध कसे करावेत हे त्याला लाज लज्जा वाटली पाहिजे आणि चुलतीला पण वाटायला पाहिजे होती. तर पुढं चालून तो पुण्याला येतो. आपला चाकण MIDCत आपला ज्या कामावर होता तिथं येतो आणि तो आपला कामावर रुजू होतो. आणि त्यानंतरनं पण सुनीता त्याला वारंवार फोन करते आणि फोन उचलतात. ते सुनीता म्हणते मी तुझी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देईन की तू माझा शारीरिक आणि मानसिक आणि माझ्यावर बलात्कार केला. या प्रकरणात मी तुझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करेन. तर तुला माझ्या संग लग्न करायचं जमतंय का नाही. आता कोणाला तर हा वारंवार त्या धमक्यांना कंटाळला. आता तिला कोणाला हा फोनच येत होता वारंवार आणि तो कंटाळायला ह्या गोष्टीला. आणि तो परत
तरी तसं करत करत एक सर्वसाधारण तो काम करत राहतो आणि त्याच्यानंतर ते परत एकदा सांगते, पण म्हणजे परत ते वारंवार फोन करत असते आणि म्हणते मी ही आपल्या लोकांमध्ये सांगेन मी ही, की तू माझ्याबरोबर बलात्कार केला, हे ते माझे शारीरिक संबंध आणि हे ते सर्व गोष्टी आपल्या म्हणजे जे घडले ते सांगेन मी. आणि कुणाल हा ह्या गोष्टींना कंटाळून जानेवारीच्या शेवटच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो आपल्या गावाला निघून जातो, म्हणजे परत तिकडं त्याच्या गावी, मध्य प्रदेशमध्ये त्याच्या गावी जातो. आणि तिथं गेल्यानंतर कुणाल त्या सुनीताला समजून सांगतो की असं काय प्रकार काय करू नको, कुठं बोलू नको आपल्या दोघांबद्दल, मी तुझ्या संग लग्न करतो. तर असे काही 2-4 दिवस गेले ह्याच्यावर बोललं. त्याच्यावर त्यांनी शरीर संबंध देखील केले, दोघांनी शरीर संबंध पण केले. आता तरी लाज वाटली पाहिजे होती कोणाला, आपल्याला संबंध नाही ठेवायचे म्हटल्यावर आता तरी कशाला झक मारायची. पण चला पुढं चालून आता त्याने दोघांनी आपलं त्याला खोटं आश्वासन दिलं सुनीताला की तुझ्या संग लग्न करतो मी. आणि पुढं चालून तिला समजावण्याचा 2-3 दिवसात तो समजवायचा, म्हणजे त्या 2-3 दिवसात त्याने तिला चांगलं समजवलं, तीही शांत झाली आणि लग्न करणार आहे. तिच्या डोक्यात आता कुणाल आपल्याबरोबर लग्न करणार आहे आणि आपण पण कुणालची बायको होणार आहे, तिच्या डोक्यात तेवढंच खूळ होतं. आणि तसं ते शरीर संबंध बनवल्यानंतर ते हळूहळू म्हणजे थोडेफार कुणाला अजून म्हणतो मला थोडीफार अजून वेळ दे आणि मी तुझ्याबरोबर अजून 2-3 महिन्याची वेळ दे. तर ते वारंवार मग 2-3 महिन्याची ती लेडीज पण सुनीता तर ती वेळ देते. तर आणि त्यातनं काय होतं, आता कुणाल तिथंच असतो. आता कुणाला सारखं त्याचं एक तर लग्न करायचं नसतं त्याला, तो आपला वरच्या मनाने आपलं हे प्रकरण तो म्हणला कुणाला सांगू नको, हे आपल्या दोघातच ठेव, मी तुझ्या संग लग्न, खोटं आश्वासन देतो तिला. आणि ती एक दिवस काय करते, सकाळ सकाळी किमान 10च्या आसपास जातात शेळ्या चरायला. तर शेळ्या चरायला गेल्यानंतर ते कुणाला फोन लावते आणि म्हणते इथं ये आता तू, मी शेळ्या चरायला आलेली आहे इकडं, तूही ये. तर कुणाला त्याच्यात इंटरेस्ट राहिलेला नाही आता मुळातच. आता कुठल्याही लेडीजचा एखाद्याने भोग घेतल्यानंतरनं इंटरेस्ट राहत नाही जास्त दिवस. आता त्याचा मोह म्हणजे त्या बाईचा मोह त्याला सुटला होता पूर्णपणे. आणि काय होतं, 7 फेब्रुवारी 2025च्या दिवशी सुनीता ही परत त्याला फोन करते आणि त्याला म्हणते तू शेतात ये. आणि शेतामध्ये ती बकऱ्या चारण्यासाठीच असते ना, म्हणजे गेलेली असते. आणि तू माझ्या मागून दुपारी शेतामध्ये ये. आता कोणाला ह्या गोष्टीचा राग येतो, आता त्याला खूपच चिड येते. आता त्याने पूर्णपणे तर तिचा भोग घेतलेला आहे शरीराचा. आणि त्याच्यानंतरनं ते शरीराचा भोग घेतल्यानंतरनं कोणाला ती आता महिला नकोशी झालेली. आणि त्याला इतका जी मनस्ताप होतो, राग येतो डोक्यात. आता एक तर तो कामावरून तिकडे गेलेला असतो, तिकडून तो पैसे कमवत असताना तिकडे त्याला त्या सुनीताचं फोनवर टॉर्चर करणं असं या भानगडीला तो वैतागलेला असतो. आणि तो काय करतो, एक आपला चाकू घेतो, धारदार चाकू, शस्त्र थोडक्यात, आणि जातो. आता गेल्यानंतरनं ह्या दोघांचं तिथे गेल्यानंतरनं थोडंफार संभाषण होतं, बोलणं चालणं होतं. आणि ती सुनीता नावाची महिला आहे, ती उसामध्ये जाते आणि तिच्या मागोमाग हा कुणाल पण जातो. आणि कुणाल म्हणतो मी तुझ्या संग आता लग्न करू शकत नाही, तूही तुझ्या जे सासू सासरे आहे आणि मुलगा आहे त्याच्यामध्ये सुखी राहा, खुश राहा, ह्यातच तुझी पण म्हणजे ही आहे, ह्याच्यात तुझं चांगलापणा म्हणजे एक भलाई आहे. आणि ह्याच्यात तू खुशाल राहशील, सुखी राहशील. तर मग ती बाई सुनीता काय ऐकत नाही. आणि त्यांच्या दोघांमध्ये
वाद निर्माण व्हायला सुरुवात होते तिथून पुढं, आणि वाद अशा टोकाला जातो की तो वाद अशा टोकाला जातो की त्यांच्यातून कुणाल अजूक जरा त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, तू हे करू नको, असं करू नको, तू माझीही म्हणजे इज्जत घालवू नको आणि तुझीही घालवून घेऊ नको, तुला एक मूल आहे आणि तुझे सासू सासरे ह्याच्यात तू सुखी राहा. तर ते वारंवार ते कुणालने सांगितलं तसं, पण ती काय सुनीता ऐकत नाही. जी महिला आहे सुनीता, ती ऐकत नाही आणि कुणाल त्याच्यापाशी जो चाकू असतो तो चाकू काढतो आणि तिच्यावर वार करतो, तिचा गळा कापून टाकतो आणि त्याच ठिकाणी सुनीताचा मृत्यू होतो. आता मृत्यू झाल्यानंतर ना कुणाल तिथं आपल्या घरी येतो परत, आणि ते तिथं सुनीता तिथंच पडलेली असते. सुनीताचा मृतदेह तिथंच पडलेला असतो त्या उसामध्ये, आणि कुणाल हा आपला पुण्याला ट्रेनमध्ये बसून येतो आपला. तर ट्रेनमध्ये आपलं पुण्याला येतो, आणि काय होतं पुढं, आणि कुणाल जो आपल्या घरी येतो रिटर्न, आपलं म्हणजे जे काय त्याचं सामान कपडे वगैरे काय असेल ते आपल्या बॅगेत भरतो आणि आपल्या पुण्याला यायला निघतो, म्हणजे आपल्या कामाच्या दिशेने. तर मग तिथून तो निघतो. आता पाठीमागं काय होतं की संध्याकाळ सर्वसाधारण 4-5चा सुमार असतो. त्या सुनीताचा मुलगा घरी येतो शाळेतनं, आणि शाळेतनं आल्यानंतर आता शेवट बारका लहान मुलं आहे, 5 वर्षाचं आहे, आणि 5 वर्षाचं मुलं आहे. आता तो म्हणतो मम्मी कुठे, आजी आजोबाला विचारतो मम्मी कुठे, मम्मी आली का नाही. मम्मी आता मम्मी आजी आजोबा काय म्हणतात की अजून काय आलेली नाही. तर त्याच्यानंतर संध्याकाळच्या 6-7 वाजतात. तर सुनीताच्या सगळ्या बकऱ्या शेळ्या असतात त्या पूर्णपणे घरी जातात आणि सुनीताच गायब असते. मग तर सुनीता गायब असते, आणि सुनीता गायब ते लहान मुलगा विचारतो परत आजी आजोबाला, आपली म्हणजे माझी मम्मी अजून का नाही आली. तर आजी आजोबा इकडे तिकडे जरा चौकशी करतात, आणि शेजारची त्यांची भावकी आहे. तर मग त्यांच्यापाशी हेच त्या आजी आजोबांनी हे विचारल्यानंतर ती भावकी सुनीताचा तपास करण्यासाठी त्या शेताकडे जातात, आणि सुनीताचा तपास करण्यासाठी ते शेताकडे गेलेत, आणि गेल्यानंतर त्यांना आढळून आलेले की सुनीताचा मृतदेह त्या उसाच्या ह्याच्यात रक्ताने भरलेला आहे. तर मग तेथून सुनीताच्या घरच्यांना हे कळताच, तर मग ते सुनीताच्या घरच्यांना हे कळताच तर सुनीताचे घरवाले म्हणजे जे आजी आजोबा आहे ते सुनीताचे सासू सासरे किंवा इतर भावकी, तर त्यांनी पोलिसांना लगेचच फोन केलेला आहे, आणि पोलिस तिथं आलेले, आणि त्यांनी सुनीताची डेड बॉडी बघितली, आणि ते डेड बॉडीचा फोटो वगैरे सगळं काढलं त्यांनी, जिथं जे प्रकार घडला होता ते, आणि सुनीताचा खायचा डबाही तिथं पडला होता, आणि तिचा मोबाईलही तिथं पडला होता. आणि पोलिसांना कळून चुकलं होतं की हा खून केलेला आहे, आणि गळा चिरून केलेला आहे, म्हणजे गळा कापलेला आहे, तर हा खूनच आहे. तर मग पोलिसांना आता नक्की हा खून कशाबद्दल झाला, म्हणजे ह्याच्या पाठीमागे स्टोरी काय आहे, आता त्यांना कळे ना हे एवढं हे करायचं. मग सुनीताचा तिथे फोन पडलेला असतो, तर त्या फोनची CDR काढतात, म्हणजे कॉल ची पूर्ण तपशील काढतात, आणि त्या फोनमध्ये त्यांना शेवटचा कॉल कुणालला केला आहे त्यांना समजतं, आणि पोलिसांनाही समजतं की हा खून कुणालनेच केलेला आहे. आणि कुणालचं लोकेशन ते ट्रेस करतात, आणि आपल्या ते लोकेशन ट्रेस केल्यानंतर सर्च केल्यानंतर कुणालचं लोकेशन हे पुण्याच्या चाकण MIDC मध्ये दाखवतं, आणि चाकण MIDC मध्ये दाखवल्यानंतर मध्य प्रदेशचे पोलीस हे कुणालच्या दिशेने येतात, आणि कुणालला आपल्या ताब्यात म्हणजे पोलिसांच्या ताब्यात घेतात. आणि कुणाल तिथे गेल्यानंतर कुणाल आपला सर्व पूर्ण गुन्हा कबूल करतो, आणि त्याने जे घडलेले घटनाक्रम पोलिसांना सांगायला सुरुवात करतो, आणि त्याच्यानंतर
पोलीस त्याच्यावर जे गुन्हा दाखल करतात, जे फाईल बनवतात, जे FIR बनवतात, त्यांनी ते बनवले आणि त्याला जेलमध्ये पाठवले. तर मी इथंच रजा घेतो तुमची आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचंही मन किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा काहीही हेतू नाही माझा. तुम्हाला फक्त ह्यातनं सतर्क करणे हाच माझा उद्देश आहे आणि तुम्ही सतर्क राहा, तुम्ही सुखी राहा हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज हे कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये तुम्ही सतर्क राहता तेवढं म्हणजे आमच्यासाठी चांगलं होईल. धन्यवाद.